In the waters of loneliness, एकटेपणाच्या पाण्यात most of the people are very emotional. कारण काय झालंय माहितीये, जास्तीत जास्त माणसं ना अलीकडे फार भावुक झाली आहेत. They always lived in attachment. आणि नेहमी अशी एवढी जवळीकता त्यांची एकमेकांशी झालेली असते. Always surrounded with family, relatives, friends. नेहमी सारखं परिवार, नातेवाईक, मित्रमैत्रिणी. And one of the causes is आणि त्याचं एक कारण असं आहे, they have never learned solitude. त्यांनी कधी एकटं पडणं शिकून नाही घेतलेलं. Many times it is the loneliness that really kills a person. आणि अनेक वेळा हे एकटेपण माणसाला ठार मारतं. Amen. की सारे असूनही माझा कुणीच नाही. People experience even loneliness in society. लोकांना समाजात, सोसायटीत सुद्धा एकटेपण जाणवतं. You will be surrounded by people but you will feel lonely. कधी कधी भरल्या गर्दीत आपल्याला एकटेपण जाणवतं. Why? का? Because they are not for you. कारण तुझ्यासाठी नाही आहेत ना ते लोक. And nobody can be for you 24/7. आणि 24/7 तुझ्यासाठी कोण राहणार आहे? Only Jesus can be with you येशूच राहणार ना 24/7. 24/7 तुझ्या सोबत. मग जो अखंड निरंतर आपल्या सोबत राहायला तयार आहे त्याच्याशीच मैत्री वाढवा की. Sin makes you feel very lonely. पाप माणसाला फार एकटं वाटायला लावतं बर का. You know why? का माहितीये? It was sin that separated us from God. कारण पापामुळेच आपण देवापासून वेगळे झालो ना. Even now, आता सुद्धा when we sin, जेव्हा आपल्याकडनं पाप होतं, there is that guilt in us and we feel God has gone far away हो ना, from me. एक दोषी भावना येते ना. काही थोडं जरी आपल्याकडनं पाप झालं तर एक दोषी भावना येते की देवानी मला सोडलं का काय, देव माझ्यापासून लांब गेला का काय. Sometimes judgment also gives you loneliness. कधी कधी न्याय सुद्धा आपल्याला एकटेपण देतो. And all of us feel lonely at times. आणि आपल्याला सगळ्यांना कधी ना कधी एकटं वाटतंच. Do you know? तुम्हाला माहित The आहे, worst kind of punishment is prison. सगळ्यात वाईट शिक्षा म्हणजे तुरुंगवास. Why are criminals given umar qaid? गुन्हेगारांना उमरकैद, जन्मठेप का देतात? What is life sentence? काय आहे जन्मठेप म्हणजे काय? Life imprisonment. तुरुंगातलं जीवन, कैदेतलं जीवन. See, they want to give you punishment. त्यांना तुम्हाला शिक्षा द्यायची They आहे. want to punish the criminals. आणि त्यांना गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे. And for the law, आणि नियम the worst punishment they can give you is not whipping. आणि कायद्यासाठी म्हटलं तर सगळ्यात वाईट शिक्षा म्हणजे चापकानं मारणं नाही. No. नाही. The worst punishment the law and the world accepts is separate you from everyone. सगळ्यात वाईट शिक्षा कायदा आपल्याला देऊ शकतो ती म्हणजे ह्याला सगळ्यांपासून वेगळं करा आणि याला एकटं टाका. It separates you from the family, परिवारापासून मग तुम्ही वेगळे होता. separates you from the relatives, नातेवाईकांपासून वेगळे होता. separates you from your friends, मित्रांपासून वेगळे होता. separates you from everything that you love to have. आणि जे सगळं तुला असायला आवडतं त्या सगळ्यापासून मग तुम्ही एकटे पडता. You can't even talk your pain to anybody. आपली वेदना कुणाला सांगता पण येत नाही, कारण कुणाला सांगायची. Your destiny is sealed. बस तुझ्या आयुष्याच्या दिशेवर शिक्कामोर्तब झाला आता की Time stops for you. काळ थांबतो मग तुझ्यासाठी. There is no calendar there. कॅलेंडर नाही तिथे, वेळ जात नाही, काळ थांबलाय. It stops the moment you enter the prison. ज्या क्षणाला तुम्ही तुरुंगात पाऊल टाकता आणि तुमच्या त्या सेलमध्ये एकटेपणाचा तुरुंगवास भोगता तुझ्यासाठी सगळं थांबतं. The law thinks कायद्याला वाटतं that this is the worst kind of punishment we can give to a criminal. ही सगळ्यात वाईट शिक्षा एखाद्या गुन्हेगाराला आपण देऊ शकतो ती म्हणजे त्याला एकटं पाड. You don't get what you want. जे हवं ते मिळत नाही. It separates you from everything that is joy, peace and happiness. आनंद, शांती, खुशीच्या सगळ्या गोष्टींपासून आणि माणसांपासून तो तुरुंगवास तुला एकटं करतो, वेगळं करतो. It stops you from even dreaming the future. अगदी भविष्याची स्वप्न बघण्यापासून सुद्धा ती कैद तुला थांबवते. You cannot have a dream, you cannot have a vision. स्वप्नच रंगवता येत नाही, दृष्टांतच पाहता येत नाही, Cannot move forward. पुढे जाता येत नाही. मी Your एकटा life becomes stationary. आयुष्य जागच्या जागी थांबतं. That is loneliness. त्याला एकटेपण म्हणतात, त्याला जन्मठेप म्हणतात. If the world's law, जगाचा कायदा, it feels that it is fit for a criminal. जगाच्या कायद्याला जरी असं वाटतं की हे एखाद्या गुन्हेगारासाठी बरोबर आहे, It has come from the concept of God. तर देवाच्या संकल्पनेतूनच हे बाहेर आलेलं आहे.
God says, देव बोललाय, all those who don't give their heart to Jesus, जे सगळे येशूंना हृदय देत नाहीत ना, they'll be separated like this. ते असेच वेगळे होणार आहेत. What is hell? नरक काय आहे? Hell is loneliness. नरक एकटेपण आहे. Hell is a prison for the soul. नरक जीवांचा तुरुंगवास आहे. And loneliness makes us feel restless. आणि एकटेपण आलं ना की त्यातनं आपण अस्वस्थ, बेचैन, अशांत होतो. And man was made for communication. आणि मनुष्य संभाषण करण्यासाठीच बनवलेला आहे. संवाद, संभाषण. The very first man that God made was Adam, and he had communication with God. अगदी पहिला माणूस जो देवाने निर्माण केला आदाम, तो आदाम देवाशी बोलायचा. Man was made for company. मनुष्य संगतीसाठीच निर्माण झालाय. If it is not with one another, but definitely with God. आणि ती संगत एकमेकांशी नसेल तर नक्कीच देवाशी असणार आहे. And so without God, तर देवाशिवाय man will always feel lonely. मनुष्याला नेहमी एकटं वाटणार आहे. You may have the whole family with you, अख्खं खानदान जरी तुझ्या बरोबर असलं ना, but if you don't have God with you, पण जर देव तुझ्या बरोबर नसेल ना, you will be terribly lonely. तू इतका भयानक एकटा होशील ना, आणि ते एकटेपण तुला Fill जाणवेल. yourself with the world's goods. अगदी जगातल्या सगळ्या मालान गोष्टींनी स्वतःला भरा, Still you will be hungry, still you will be thirsty. तरी तुला भूक लागणार, तरी तुला तहान लागणार. Only when you come close to Jesus, फक्त जेव्हा तुम्ही येशूच्या जवळ याल ना, that thirst will be quenched. तेव्हा तुमची तहान भागेल. See, there are natural ways बघा, नैसर्गिक लाटा असतात where time and chance happens to all. जिथे वेळ काळ सगळ्यांच्या जीवनात घडते. Then there are the stirrings of the devil, मग सैतानाकडनं सुद्धा या गोष्टी घडतात. and then there is the permission given by God. आणि मग देवाने परवानगी दिली आहे म्हणून सुद्धा काही वादळ येतात. But no matter what kind of condition you are in, पण काही असो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जरी असाल, Jesus is all powerful to handle the storms of life. येशू सर्व सामर्थ्यवान आहेत आयुष्यातली कुठलीही वादळ शांत करायला, सांभाळायला. He is the master of the storm. येशू वादळांचा धनी आहे, He is मास्टर, the मालक master आहे. of the storm. वादळांचा मालक आहे तो. You need to keep on moving forward. पुढे आणि पुढे जात राहायचं, काहीतरी करत राहायचं. In fear also keep moving forward. अगदी भीती वाटली तरी पुढे जात राहायचं. In loneliness keep on moving forward. एकटं एकटं वाटलं तरी पुढे जात राहायचं. Because moving forward speaks about trusting in God. पण पुढे जाणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं आहे. That I will meet God along the way. की मला पुढे जाता आता कुठेतरी देव भेटेलच. The answer to loneliness is moving forward in life. एकटेपणाचं उत्तर आहे आयुष्यात पुढे हो. Keep on rowing your boat आणि नाव वलवत राहणे, आयुष्याची नाव वलवत राहा. till Jesus comes, येशू येईपर्यंत, till you meet Jesus. येशूंना आपण भेटीपर्यंत हे करतच राहायचं. He is here even now. He is आता here. पण येशू इथे आहेत, तुला दिसत नाही. He is watching येशू you. नाही असं होत नाही. He is giving you an experience even now. येशू तुझ्याकडे बघतायत, आता पण तुला अनुभव देतायत. Someone is being touched inside. कुणाला तरी आतून स्पर्श होतोय, आतून. I am touched inside. मला आतून स्पर्श होतोय. I am feeling his sensation. मला जाणवतंय की येशू इथे I आहेत. am feeling his vibration मला inside me. जाणवतात येशूंच्या लहरी माझ्या आत. His presence will drive out your loneliness. त्याचं सानिध्य तुझं एकटेपण काढेल. Flood your mind with his presence. तुझं मन त्याच्या सानिध्याने भर. Flood your heart with his presence. तुझं हृदय त्याच्या सानिध्याने भर. That's why I always say, म्हणून मी नेहमी म्हणतो, have everybody, सगळे जवळ असावेत, but have Jesus the closest. पण येशू अगदी जवळ असावेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.